आता आपण पाहूया इक्लाइन बेंच डंबेल प्रेस हा व्यायाम प्रकार। यासाठी अगोदर या बेंचला आपल्याला इन्क्लाइन करायचं आहे। सावकाश बेंचला इन्क्लाइन करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी या बेंचला आपण इन्क्लाइन केलं आहे। हाई बेंच थोडा ऑलरेडी इन्क्लाइंड आहे। कित्येकदा असं होतं की एखाद्याच्या पाठीचा आर्च जो नॅचरल आर्च असतो कमरेचा तो जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर मात्र या बेंचला जी सीट ज्या ठिकाणी ठेवायची आहे त्या बेंचला थोडंसं अजून आपल्याला इन्क्लाइन करावं लागतं। पण जर नॉर्मल आर्च असेल तर मात्र जास्त इन्क्लाइन करायची गरज नाही। तर आता हा बेंच डंबेल प्रेस हा व्यायाम करण्यासाठी सुसज्ज झालेला आहे। तर पाहूया कशा पद्धतीने आता आपल्याला व्यायाम प्रकार करता येईल तो। दोन्ही डंबेल्स अगोदर हातात घेऊन बेंचवरती बसायचं आहे। कारण जर डंबेल्स आपण जमिनीवरती ठेवले आणि इथून बसून खाली वाकून उचलायचा प्रयत्न जर केला तर मात्र पाठीला प्रमाणापेक्षा जास्त पुढे वाकवावं लागेल आणि मग डंबेल्स घेऊन वरती येताना पाठीवरती प्रचंड वजन सुद्धा येईल। त्यामुळे डंबेल्स अगोदर हातात घ्यायचे आहेत आणि नंतर बेंचवरती बसायचं आहे। मग सावकाशपणे खाली पाठ टेकवत खाली झोपायचं आहे। मानेला खाली रेस्ट करायचं आहे। आता या ठिकाणी दोन्ही पाय यांचे खाली आहेत। खाली पाय ठेवल्याच्या नंतर सुद्धा पुन्हा कमरेवरती एक विशिष्ट प्रकारचा ताण येतो। त्यासाठी पाय उचलून अगोदर हे रोलर्सवरती ठेवायचे आहेत की जेणेकरून पाठीमध्ये जो एक गॅप निर्माण होतो हा गॅप कव्हर झाला पाहिजे। तो गॅप येता कामा नये। त्यानंतर दोन्ही हात आपल्या चेस्टच्या बाजूला या ठिकाणी ठेवायचे आहेत। सुरुवातीला डंबेल्सची पोझिशन ही चेस्टच्या अगदी समांतर साईडला असेल। मिडल चेस्टच्या हातातला अँगल साधारण 90 अंशाच्या कोणाचा होईल एवढा ठेवायचा आहे। डंबेल्स दोन्ही थोडेसे आतल्या बाजूला क्रॉस करून घ्यायचे आहेत आणि आता श्वास सोडत दोन्ही हात वर आणायचे आहेत। हात वर आणत असताना ते छातीला समांतर वर न येता चेहऱ्याला समांतर जायला हवेत। कारण बेंच इंक्लाइंड आहे पण मुवमेंट ही पॅरलल व्हायला हवी। सावकाशपणे दोन्ही हात अगोदर मागे न्यायचे आहेत आणि आता श्वास घेत हात खाली आणायचे आहेत। हात खाली आणत असताना हाताचा कोपरा या व्यायामात सुद्धा किंचित खांद्याच्या खाली राहील याची या ठिकाणी दक्षता घ्यायची। श्वास सोडत पुन्हा हात वर न्यायचे आहेत। वर हात गेल्याच्या नंतर कोपरे जे आहेत एल्बोज हे किंचित सॉफ्ट असायला हवेत। श्वास घेत खाली आणि मग श्वास सोडत वर। अशा प्रकारे ही क्रिया अपर पॅक्टोरलला डेव्हलप करण्यासाठी खूप चांगली उपयुक्त आहे। रेंज ऑफ मुवमेंट अतिशय चांगली मिळते डंबेलच्या व्यायामामध्ये। त्यामुळे अशा पद्धतीने जर हा व्यायाम प्रकार केला तर अपर पॅक्टोरल चांगल्या रीतीने डेव्हलप होतात। श्वास पुन्हा लक्षात ठेवायचा आहे। श्वास सोडत वर जाणं म्हणजे ज्यावेळेला आपण मसल कॉन्ट्रॅक्ट करतो ज्यावेळेला आपला एफर्ट लागतो खऱ्या अर्थाने त्यावेळेला श्वास सोडायचा आहे आणि खाली आणताना श्वास घ्यायचा आहे। सुरुवातीच्या काळात 15 ते 20 रिपिटेशन आणि एकदा का चांगला सराव झाला की मग मात्र 10 ते 12 रिपिटेशन नियमितपणे या व्यायामाची व्हायला पाहिजेत। हात वरती गेल्याच्या नंतर बऱ्याचदा सरळ केला जातो। हा जर आपण सरळ ताठ केला तर पॅक्टोरलवरचं टेन्शन काही मात्रेत कमी होऊ शकतं। त्यामुळे एल्बोज नेहमी थोडेसे सॉफ्ट ठेवायचे आहेत। तर अशा पद्धतीने जर हा व्यायाम प्रकार केला तर कुठलीही इंजुरी खास करून कमरेला किंवा मानेला न होता हा व्यायाम आपल्याला पार पाडता येतो आणि मसल डेव्हलपमेंट ही जितक्या चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती आपण करू शकतो। इन्क्लाइन बेंच डंबेल्स प्रेस ही एक्सरसाइज करण्यासाठी डंबेल्स हातात घेऊन इन्क्लाइन बेंचवर बसा। दोन्ही पाय पॅडवर ठेवा जेणेकरून कमरेवर ताण येणार नाही। दोन्ही हात डंबेल सहित छातीच्या बाजूला ठेवा आणि सावकाश पाठ मागे लावा। दोन्ही हात आता डंबेल सहित नाकाच्या बरोबर वर आणा आणि श्वास घेत खाली आणा। आता हात वर नेताना दोन्ही हात चेहऱ्याला समांतर राहतील असं पहा आणि डंबेल सहित हात खाली आणताना कोपर खांद्याच्या थोडे खाली आणा आणि ते काटकोनात ठेवा। डंबेल्स मारताना हात कोपरात सैल ठेवा। या प्रकारे श्वास सोडत वर आणि श्वास घेत डंबेल्स खाली आणत ही एक्सरसाइज करा। या एक्सरसाइजची 15 ते 20 आवर्तनं करा। आता हा बेंच इन्क्लाइंड बेंच डंबेल फ्लायसाठी तयार झालाय। तर पाहूया कशा पद्धतीने यावरती व्यायाम करता येतो। हातात डंबेल्स घेऊन अगोदर यायचं आहे। मग मागे बसायचं आहे। दोन्ही पाय वरती उचलून रोलर्सवरती ठेवायचे आहेत। डंबेल्स घेऊन बसण्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण असं की जर डंबेल्स आपण इथे खाली ठेवले आणि जर पुढे वाकून जर आपण ते उचलायचा प्रयत्न केला तर हे डिस्टन्स थोडंसं वाढलेलं असल्यामुळे कमरेवरती प्रेशर येऊ शकतं आणि व्यायामाच्या अगोदरच कंबर दुखायला लागू शकते। कमरेचा आजार एखादा वाढू शकतो। त्यामुळे डंबेल्स घेऊन बसायचं आहे आणि मग सावकाश मागे झोपायचं आहे पाठीला टेकून। पाय रोलरच्या वरती असल्यामुळे म्हणजे जवळजवळ कमरेच्या थोडेसे वरती गुडघे आले असल्यामुळे या ठिकाणी लोअर बॅक पूर्णपणे रिलॅक्स झाले। बॅकवरती कुठल्याही प्रकारचा प्रेशर नाही। दोन्ही हात चेहऱ्याच्या वरती आणायचे आहेत अगदी समांतर। चेहरा म्हणण्यापेक्षा आपण आपल्या नाकाचा नोझल सिस्टमचा जो भाग आहे नाकाच्या रेषेमध्ये हात अगदी सरळ वरती जायला हवेत। सावकाशपणे हाताचा ए बनवायचा आहे। एल्बो किंचित सॉफ्ट ठेवायचे आहेत आणि श्वास घेत दोन्ही हात मागे न्यायचे आहेत।
हात मागे नेत असताना हाताचे कोपरे खांद्याच्या मागे जाणं हे खांद्यासाठी जराही चांगलं नाही. त्यामुळे हात थोडेसे खांद्याच्या पुढे असायला हवेत. श्वास सोडत पुन्हा वरती यायचा आहे. पण डंबेल्स वर जाताना हे छातीला समांतर न येता थोडेसे चेहऱ्याला समांतर जातील, कारण जरी बेंच हा इन्क्लाइंड असला तरी मुवमेंट ही पॅरलल व्हायला हवी. आयसोलेशन पद्धतीतला हा व्यायाम प्रकार अपर पॅक्टोरलसाठी अतिशय चांगला मानला जातो. श्वास घेत सावकाश खाली आणि श्वास सोडत वर ही क्रिया साधारणपणे 15 ते 20 वेळा सुरुवातीच्या काळात आवर्जून करावी. त्यानंतर मात्र सरावानंतर आपण रिपिटेशन 10 ते 12च्या मात्रेत आपण आणू शकतो. जर कोपरा खांद्यापेक्षा जास्त खाली जात असेल तर मात्र आपण पाहतोय की पॅक्टोरल मसल्स ओव्हर स्ट्रेच होतील, म्हणजे याच्यावरचं टेन्शन पूर्णपणे निघून जाईल. त्यामुळे कोपरा जास्त खाली जायला देऊ नये. या ठिकाणी आपण पाहूया किती खाली जायला पाहिजे. इनफ. श्वास सोडत वरती आणि पुन्हा श्वास घेत खाली. तर अशा पद्धतीने जर हा व्यायाम प्रकार केला तर पॅक्टोरल मसल्ससुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात आणि आपण पाहतोय की मान मागे रिलॅक्स आहे, डोकं खाली, ग्लूटचा भाग रिलॅक्स आहे, पायवरती आल्यामुळे पाठीवरती कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. तर कुठल्याही प्रकारची इंजुरी किंवा कुठल्याही प्रकारचा अपघात न देणारा व्यायाम प्रकार अशा पद्धतीने जर केला तर पॅक्टोरल मसल पण चांगले डेव्हलप होतात आणि कुठलाही त्रास होत नाही. तर पॅक्टोरल मसलच्या रुटीनमध्ये ज्या दिवशी आपण पॅक्टोरल मसलचे म्हणजे चेस्टचे व्यायाम करणार आहोत, या व्यायामामध्ये या व्यायामालाही आवर्जून स्थान द्या, कारण इन्क्लाइंड असल्यामुळं अपर पॅक्टोरलला अतिशय चांगला व्यायाम या प्रकारामुळे मिळतो. इन्क्लाइन बेंच डंबेल फ्लाय. ही एक्सरसाइज करण्यासाठी डंबेल्स हातात घेऊन इन्क्लाइन बेंचवर बसा. दोन्ही पाय पॅडवर ठेवा. दोन्ही हात डंबेल सहित छातीच्या बाजूला ठेवा आणि सावकाश पाठ मागे लावा. दोन्ही हात आता डंबेल सहित नाकाच्या बरोबर वर आणा. आता श्वास घेत डंबेल्स बाहेरच्या दिशेनं खाली आणा आणि श्वास सोडत डंबेल्स पुन्हा वर आणा. डंबेल्स खाली आल्यावर ते खांद्याच्या मागे जाणार नाहीत याची दक्षता घ्या. कोपर किंचित सैल आणि खाली येताना काटकोनात राहतील असं पहा. या एक्सरसाइजची 15 ते 20 आवर्तनं करा.